विशाल सभेला संबोधित करण्यासाठी आपल्या सर्वांचे आणि या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, या जिल्ह्याचे निरीक्षक धैर्यवंतजी पुणकर सर, महाराष्ट्राचे प्रवक्ते प्रियदर्शनजी तेलंगजी, बंजारा समाजाचे आमचे डॉक्टर महाराज ॲडव्होकेट संतोषजी, या तीनही तालुक्याचे तालुका अध्यक्ष विनीतजी शिंदे असतील, प्रशांत नाईक असेल, नासिर भाई, केशव केने, अशोक भाऊ मोहोळ, मेंढे सर, भोजनेजी, सर्वच पदाधिकारी, युवा आघाडीचे, महिला आघाडीच्या आणि विशेष करून जे सर्व बाळासाहेबांवर प्रेम करतात, आंबेडकर घराण्यावर प्रेम करतात, इथे उपस्थित सर्व जनसमुदाय माझा जय भीम झाले असतील. आज वरते दोन्ही नेते मांडीला मांडी लावून सत्तेच्या लालसापोटी झालेले आहेत. मग माझ्यासारख्या एका ओबीसी समाजात तरुणाला का बाळासाहेबांचा झेंडा घेतला नाही पाहिजे? कारण त्यांची विचारधारा आहे, अजेंडा आहे आणि ते घेऊन चालतायत. म्हणून मित्रांनो, ही निवडणूक फार वेगळी आहे, परिवर्तनाची आहे आणि निश्चितच या तुमचा सर्वांचा मोलाचा कुठेतरी वाटा असला पाहिजे. कारण काल साहेब आमच्या इथं देवेंद्र फडणवीस येऊन गेले. देवेंद्र फडणवीस सांगितलं की मी रस्त्यासाठी 400 कोटी दिले, पांधन रस्त्यासाठी 600 कोटी दिले, या योजनेसाठी 400 दिले, त्या योजनेसाठी 500 दिले, 300 दिले आणि 2400 कोटी रुपये आमच्या या मतदारसंघात दिले. जर 2400 कोटी 1000 कोटी आले तर हे तर आपलं फॉरेन झालं पाहिजे होतं. एवढे पैसे आले, एकही याचा लाभार्थी तर कुठे दिसून आला का? फक्त मलिदा खाणे, धक्का घेणे आणि त्यासाठी सांगणे आम्ही कोट्यावधी रुपये आणले. एवढ्या कोट्यावधी रुपयात आपलं मलेशिया, थायलंड सारखं सुसज्ज शहर झालं असतं. पण नांदगावात समस्या तशाच आहेत. बस स्टँड नाही, वाचनालय नाही, क्रीडांगण नाहीत आणि जेवढं मोठं क्लस्टर इथं उभं होणार होतं, त्या समृद्धीला लागून त्याला विरोध कोणी केला हे तुम्हाला नांदगावकरांना माहित आहे. नांदगावची खरी बाजारपेठ ज्या पूर्ण तालुक्यातील कुठंतरी मोठी भरभराट घेणार होती आणि मोठं एमआयडीसी क्लस्टर येणार होतं, ते थांबवण्याचं काम कोणी एनओसी दिली नाही. ज्या लोकांच्या भरोशाने मतं मागितली त्यांना, त्यांच्या बुद्धीला मला क्यू यायला लागली. परवा ते एका जाहीर सभेत बोलले की शेतकरी दारू पितो आणि त्याला किडनीचा आजार होतो, लिव्हरचा आजार होतो. मी त्यांना सांगू इच्छितो, अरे 20-20 वर्ष तुम्ही सत्ता भोगली, त्या शेतकऱ्याच्या भरोशावर तुम्हाला लाजा वाटत नाही की ते शेतकरी उद्धाराचे उद्गार काढताय. ज्या सोयाबीन आणि सातत्याने सांगतायत की आम्ही शेतकऱ्यांचे प्रतिनिधी. हेच प्राध्यापक स्वतःला बोलून घेतात. ते सांगतात माझ्या घर शेतावर महिला कामाला येताना 25 रुपयाचा खर्रा खाते तर माझ्या शेतात कामाला येते. म्हणजे मूर्खांचा बाजार आहे. यायला कुठेतरी धडा शिकवा लागल. आपण खेळाच्या भाषेत बोलतो, हे आलटून पालटून जे दोन्ही सत्ता बघून राहिले, एक 65 वर्ष, एक 45 वर्ष, आणि या दोघाले काय करायला लागते? त्या दोघाले आपल्या भाषेत शाम्या दिल्याशिवाय त्यांचे डोळे उघडणार नाही. म्हणून तुमची तयारी पाहिजे. कारण माझ्यासारखा तरुण बाळासाहेबांनी 2 वेळा संधी दिली. मी लढतोय, मी फक्त विचार जी करून लोक लढायचा तर हा एक गुन्हा आहे असे थेट लोक बोलतात. साहेब एका सरपंचाच्या घरी प्रचार करता करता गेलो. सिनियर सरपंच 65 वर्षाचे, काँग्रेस पक्षाचे, ते मला म्हणे का तुम्ही कसे उभे राहिले? म्हटलं काहून साहेब निवडणूक लढली पाहिजे, संविधान सांगते आमचा पक्ष राजधर्म आहे. नाही म्हणे तुम्ही लढून राहिले कसे काय? म्हटलं भाई अरुण वर्षाला लढले, 5 वेळा पडले, वीरेंद्र जगताप 3 वेळा पडले, नंतर लढले. तुम्ही लढू नका, इथून त्यांची सुरुवात आहे. मी आभार व्यक्त करतो सध्या बाळासाहेब आंबेडकरांचा. त्यांनी माझ्यासारख्या एका छोट्याशा ओबीसी समुदायाच्या मुलाला महाराष्ट्र राज्याचं अध्यक्ष केलं. आणि आज पुन्हा या विधानसभेचा त्या दोन्ही पैलवानाच्या विरोधात मी पैलवाना कुस्तीचा म्हणून सांगतोय, लंगोट पक्की बांधतो. मागच्या वर्षी बांधली,
एकाले चीट केलं. यावर्षी तुम्ही साथ द्या, दुसऱ्याचा नंबर आहे. लढवय्या आहो, कामाचा पक्का आहो आणि प्रामाणिक आहो, सच्चा आहो. तुमच्यासाठी काम करायची इच्छा आहे. नितांत चांगलं काम कराल, कारण आपण बाबासाहेबांना बघितलं नाही, पण बाळासाहेबांसोबत काम करण्यासाठी माझ्या तरुणाला मार्गदर्शन मिळत आहे. पण शोषित ज्या समुदायातून मी येतो त्या शोषित वंचित समुदायाला न्याय देण्याचा आयुष्यभर प्रामाणिक प्रयत्न कराल. मित्रांनो, एक संधी मागतो आहे, एक संधी तुम्ही द्या, त्या संधीचं सोनं करणं माझी जबाबदारी राहणार. म्हणून याच्या पुढच्या वेळेस साहेबांचा दौरा आहे आणि साहेबांचा साहेब या मतदारसंघात खूप खूप आभार व्यक्त करतो की आताच 8 दिवसात सर्जरी झाली. अनेक नेत्यांना वाटायचे, नेत्याला वाटलं साहेब आता 8-10 दिवस आराम करते, जमला आपलं. साहेब झोपण आता आराम करण. तिसऱ्या दिवशी साहेब सभा घ्यायला सुरुवात झाली आणि माझ्यासारख्या एका तरुणासाठी एवढ्या कष्ट करून वयाच्या 75 वर्ष घ्यायसाठी सभा घ्यायला आलेला. आणि हे हरामखोरांची औलाद आपल्याला येऊन सांगते, बार बिहाराला सांगते जय भीम घ्या आणि तुम्ही मत दिलं तर काँग्रेस येईल, भाजप येईल. अरे ज्या उत्तर प्रदेश मध्ये 28 वर्ष झाले काँग्रेस नाही आहे, मग तिथं काय सत्ता येऊन नाही राहिली काय? तिथचा समाज मायावती सोबत गेला, तिथचा समाज मुलायम सोबत गेला, तेजस्वी अखिलेश यादव सोबत गेला. बिहार मध्ये जा, तिथचा समाज लालू सोबत गेला, नितीश कुमार सोबत गेला आणि त्यानंतर तिथचा समाज हा बिहार मध्ये नितीश लालू यांच्या सोबत गेला. अनेक छोटे मोठे समुदाय गेले. तुम्ही पश्चिम बंगाल मध्ये चालले जा, 40 वर्षापासून जे काँग्रेस नाही पाहिले तरी तिथचं सरकार चांगलं चालून राहिलं. दिल्लीत येऊन जा, केजरीवाल झाले 10 वर्षापासून बघा काँग्रेस सरकार चालून राहिले. मग महाराष्ट्रात बाळासाहेब आंबेडकर का नाही? ही भूमिका तुम्ही समजून घेतली पाहिजे. हे भूतांड आहेत आणि हे वेळेवर आपल्याला सांगतात आणि सातत्यानं आपली मतं घेतात. या जिल्ह्यात एकच 32 आमदार निवडून यायचा, तो म्हणजे दर्यापूर, आणि या काँग्रेसच्या नेत्यांनी तो मतदारसंघ गोठवून दिला. स्वतःच्या फायद्यासाठी एक 32 आमदार कमी केला, हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. साहेब परवा NDTVचा कार्यक्रम होता, तुम्ही सर्वांनी बघितला. त्या शोला मी गेलो, तिथं किशोर बोरकरांचं नाव पॅनलवर होतं. अचानक मिलिंद चिमोटे आले आणि मिलिंद चिमोटे मंचावर येऊन गेले, किशोर बोरकर खालीच राहून गेले. त्या सभेत जाहीर सांगितलं हीच काँग्रेसची कथनी आणि करणी आहे. स्वतःच्या मतासाठी मुस्लिम दलितांचा वापर करते आणि जेव्हा पद द्यायची वेळ असते त्याला अखिल भारतीय सतरंजी कार्यकर्ताच ठेवते. म्हणून मायबाप जनतेनो ही विनंती आहे, ही वेळ आपली आहे, वातावरण फार चांगलं आहे, सर्वीकडे सर्व समाज आपल्यासोबत जुळलेला आहे. साहेब मंचावर 4-5 नाव घेतो, संपवतो. तेली समाजाचे 3 लोक साहेब आज प्रवेश केला सर, भाजप मधून, काँग्रेस मधून. बळवाई साहेब, राहुलजी शिंगाळे, माळी समाजाचे निकोळे साहेब, त्या सर्वांनी आज वंचित मध्ये प्रवेश केला. भाजप मध्ये तेली लोकांना वाटायचं की तिथं करतायत. त्यानंतर माळी समाज निकोळीजी, मुस्लिम समाजाचे आमचे डॉक्टर आहेत, त्यांनी आज वंचित मध्ये प्रवेश केला. यहाँ मुस्लिम भाई बहुत है, मैं बता देना चाहता हूँ आप सभी मुस्लिम भाइयों को कि कांग्रेस ये हमेशा अपने को यूज करते आई है. मुस्लिम भाइयों से मेरी गुजारिश है, दरख्वास्त है, इस बार का मतदान आपको सोच समझ के करना है. क्यों? क्योंकि ये लोग गुमराह करने का काम करते हैं. ये धनगर समाजाचे नेते आहेत, टांगे जी आहे ना, टांगे देते जी, ये धनगर समाज संपूर्ण डॉक्टर भी सुदर्शन समाजाचे विजय मानवे यांनी प्रवेश केला. डांगे साहेब, बाबू सिंग पवार हे भटक्या विमुक्त जमातीचे यांनी आज प्रवेश केलेला आहे. म्हणजे आता तुम्ही हे लक्षात घ्या, जे साहेब नेहमी सांगतात ही ओबीसीची मोठ. एक पाटील समाजाचे आमचे साहेब, पाटील समाजाचे सरपंच आहे राज चौधरी, त्यांनी आज
मागे तिकीटसाठी पण आपल्याकडे आले होते आणि आजपासून ते वंचित आश्रमात राहण्याचा त्यांचा निर्णय आहे. म्हणजे खऱ्या अर्थानं गरीब मराठा असेल, ज्या सर्व नेत्यांनी, तेली असेल, माळी असेल, सर्व जातीचा धनगर असेल, या सर्वांनी आपल्या मोठीमध्ये प्रवेश केला आहे आणि वंचित बहुजन आघाडीचा हा कारवा निघालेला आहे. फक्त वेळ आहे 20 तारखेची. आपल्या सर्वांना विनंती करतो, गॅस सिलेंडर ज्या बटनाचं बटन दाबून 9 क्रमांकाचं मताधिक्यानं जेव्हा महाराष्ट्राचा इतिहास लिहिला जाईल तर महाराष्ट्राचा राज्याचा अध्यक्ष तुमचा मुलगा, तुमचा भाऊ शिवाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आता शांत बसा. सर्वप्रथम डॉक्टर बिरसा मुंडा यांना अभिवादन करून मी आपल्या समोर या ठिकाणी असताना बोलतो. तुझ्या समोरच आहे मी विशेष करून इथल्या असणाऱ्या मुस्लिम बांधवांना आवाहन करणार आणि त्याचं कारण आहे गेल्या 5 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने NRCचा प्रश्न काढला, काँग्रेस मुख गिळून बसला. मॉब लिंचिंगचं प्रकरण झालं, काँग्रेस गप्प बसली. त्याच्यानंतर कायदा सुव्यवस्था मुसलमानाच्या संदर्भातला प्रश्न निघाला, काँग्रेस मुख गिळून त्या ठिकाणी बसली. टिपू सुलतानचा प्रश्न निघाला, काँग्रेस पुन्हा गप्प बसून बसली. त्याच्यानंतर ज्याला आपल्याला म्हणतो औरंगजेबचा स्टेटसचा प्रश्न निघाला तर काँग्रेस पुन्हा गप्प बसली. सगळे बसून घ्या, सगळे बसून घ्या. या सगळ्या प्रश्नांवरती वंचित बहुजन आघाडीने भूमिका घेतली. NRCचा प्रश्न ज्यावेळेस उपस्थित राहिला त्यावेळेस मुंबईतल्या भर दादरमध्ये बाबा NRC हा नुसता मुसलमानांचा प्रश्न नाही, तर या देशामध्ये ज्यांचा आपण पक्षप्रवेश केला, भटके विमुक्त आहेत, इतर जमाती ज्या आहेत, त्यांचाही मोठा प्रश्न असा आहे की ब्रिटिशाने त्यांना गुन्हेगारी जमात ठरवलं आणि गुन्हेगारी जमात ठेवून त्यांना असताना वस्त्या वाड्यांमध्ये न ठेवता त्यांना कुठेतरी बाजूला ठेवलं, अशी असणारी परिस्थिती. मुसलमानांना मी असताना विचारतोय की या प्रचार सभेमध्ये पुन्हा अमित शहा असं म्हणतोय की आम्ही NRC लागू करणार. काँग्रेसवाल्याच्या जाहीरनाम्यामध्ये NRCला विरोध आहे का हा मुसलमानाने मला त्या ठिकाणी दाखवावा. मी मुसलमानाने एवढंच सांगेन या ठिकाणी, येणारी परिस्थिती अजून भयानक होणार. भारतीय जनता पक्षाच्या पायाखालची माती जशी घसरत जाईल तसं ते अधिक कडवट भूमिका घेत जाते आणि ही कडवट भूमिका त्यांची असणारी मुसलमानाच्या विरोधात होईल अशी असणारी परिस्थिती आहे. आणि आत्ताचं जे स्लोगन आहे त्यांचं, बटेंगे तो कटेंगे, म्हणजे एका दृष्टीने ते असताना हिंदू समाजाला सांगतात आहेत की तुम्ही जर दुबगला तर मुसलमान तुम्हाला कापल्याशिवाय राहणार. दुर्दैव मी असं म्हणेन की कापण्याची भाषा भारतीय जनता पक्षाची भाषा. ही भारतीय जनता पक्ष कापतंय कोणाला?
भारतीय जनता पक्ष कापते कोणाला, तर भारतीय जनता पक्ष ओबीसीला कापते हे असताना लक्षात. 15 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला आणि 15 दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये असं म्हणण्यात आलं की स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घ्या, म्हणजे ग्रामपंचायतीच्या घ्या, पंचायत समितीची घ्या, नगरपालिकेच्या घ्या, महानगरपालिकेच्या घ्या, पण त्या निवडणुका घेत असताना त्याच्यामध्ये 27% आरक्षण ओबीसीला राहणार नाही. ओबीसीच्या आरक्षणाच्या बिना या निवडणुका होतील. सरकार केंद्रामध्ये कोणाचं आहे? भाजप. राज्यामध्ये कोणाचं आहे? मग ओबीसीला कापतंय कोण? माझं ओबीसीला आव्हान आहे की निलेश विश्वकर्माला उभं केलेलं आहे. त्याचं एकमेव कारण सांगतो आपल्याला. उद्याच्या विधानसभेमध्ये हे माईक बंद कर रे. मजेत गप्पा मारत चला. अरे तुझा माईक बंद करशील का रे गाडीवाल्या? एका बाजूला ओबीसीचं आरक्षण जाते, विधानसभा संपली रे संपली. काँग्रेस भारतीय जनता पक्ष एकत्र येऊन ओबीसीची जनगणनेची जी मागणी आहे ती मान्य करतील आणि मान्य करून तिथे ठराव मंजूर करतील की ओबीसीची जनगणनेची आकडेवारी माहीत नसल्यामुळे शिक्षण आणि नोकरीतलं आरक्षण थांबवण्यात येत आहे. त्यांची आकडेवारी कळली की मग त्या ठिकाणी आपण करणार आहोत. मिलीभगत कोणाचा हा ठराव पाडण्याचा? भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस दोघं मिळून हे करणार आहे ते आपण लक्षात घ्या. अनुभव इथलं धनगराने, इथल्या माळ्याने, लोहार आहे, कुंभार आहे, सुतार आहे, वंजारी आहे, 17-18 पकड जातीतला ओबीसीतला आहे. त्याला माझं आव्हान आहे, शिक्षणातलं आरक्षण पाहिजे का? नोकरीतलं आरक्षण पाहिजे का? पाहिजे का? पाहिजे आहे तर सरळ विश्वकर्माच्या गॅस सिलेंडर शिवाय दुसरं सिंबॉल आपल्याला दिसता कामा नये हे आपण त्याच पद्धतीने इथे याच जिल्ह्यामधला एक जज आहे सुप्रीम कोर्टामधला, बापाने सत्ताचा चळवळ संपवली, पोरगा आता तुम्हाला संपवायला निघालाय. काय निर्णय दिला त्यांनी? काय निर्णय दिला त्यांनी? त्यांनी असं म्हटलं की वर्गीकरण झालं पाहिजे आणि वर्गीकरणाबरोबर क्रीमी लेअर सुद्धा झालं पाहिजे. त्या क्रीमी लेअरची व्याख्या सुद्धा त्या जजमेंट मध्ये करण्यात आलेली आहे. ती व्याख्या करत असताना त्यांनी असं म्हटलंय की एक कुटुंब, जे कुटुंब आहे त्या कुटुंबातला एका व्यक्तीने, त्या कुटुंबातल्या एका व्यक्तीने आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर ते अख्खं कुटुंब क्रीमी लेअर मध्ये येतं. अख्खं कुटुंब क्रीमी लेअर मध्ये येतं.
आणि आपल्याला माहित आहे की एकदा का क्रिमिलियर झाला की आरक्षण लागू होत नाही अशी परिस्थिती. म्हणजे काय केलं यांनी, तुमच्या गांडीवर मस्तपैकी किक दिली आणि इथला अधिकारी वर्ग आहे, SC ST चा अधिकारी वर्ग आहे. मला तो म्हणतोय प्रकाशराव तुम्ही आमच्या प्रमोशनच्या संदर्भात सुद्धा बोलतो. अरे बोलतो राजा, पण मला एक सांग, त्या क्रिमिलियरच्या व्याख्यामध्ये तू येतोस की नाही? सरकारी नोकरीवरती बसलेला आहेस म्हणजे तुझ्या कुटुंबाने लाभ घेतला, म्हणजे तुझ्या कुटुंबाला आरक्षणाच्या यादीच्या बाहेर. मी आज सर्व रिझर्वेशन अँड प्रमोशन वाले जे आहेत त्यांना आवाहन करणार आहे, खिशातून 20-20 हजार रुपये काढा. या इलेक्शन साठी 20-20 हजार रुपये काढा. तुमच्या घरातली सगळी मतं मिळालीच पाहिजे, पण त्याच्याच बरोबर या मतदारसंघामध्ये 90,000 मतं कशी मिळतील याचं गणित तुम्ही असताना या ठिकाणी मांडलं पाहिजे. 90,000 मतं कसं आपण मिळवणार याचं गणित या ठिकाणी मांडलं पाहिजे. हा जो अधिकारी वर्ग आहे, हे जजमेंट लागू करायला हे आत्ताच सरकार, एकनाथ शिंदेचं सरकार आहे, त्याने एका रिटायर्ड जज पटना हायकोर्टातली कमिटी दिली, हे जजमेंट कसं लागू करा म्हणून सांगा. म्हणजे क्रिमिलियर लागलं की आरक्षणाच्या यादीमधनं तुम्ही बाद झाला, तशी परिस्थिती आहे. मान्य आहे का तुम्हाला? आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना की आपल्या कुटुंबातलं मत तर आपण मिळवलंच पाहिजे, पण त्याच्याच बरोबर आजूबाजूची 5 मतं आपण मिळवली पाहिजेत हे लक्षात घ्या. मग आपण 90,000वरती जातो हे लक्षात घ्या. आरक्षणाचा लढा आता रस्त्यावरती लढून चालणार नाही. हा क्रिमिलियरचा लढा हा आता असणारा सभा संमेलन घेऊन लढत चालणार नाही. हा क्रिमिलियरचा लढा लढायचा असेल तर विधानसभेतूनच लढू शकतो हे आपण असणारा लक्षात घ्या. आणि विधानसभेच्या माध्यमातून लढायचं असेल तर काय लागतं? काय लागतं? काय लागतं? आमदार असल्याशिवाय हा लढा होऊ शकणार नाही हे लक्षात घ्या. उद्याच्या निवडणुकीच्या नंतर 25-40 आपले आमदार निवडून आले तर आपल्याशिवाय सरकार होत नाही एवढं लक्षात घ्या. आपल्याशिवाय सरकार होत नाही. आणि ज्याला कोणाला सरकार करायचं आहे, ज्याला कोणाला आपल्याला सरकार करायचं आहे त्याला आपल्याकडे यावं लागेल. आल्यानंतर त्याला आपण सांगू की हा सुप्रीम कोर्टाचा रद्दाचा ठराव विधानसभेमध्ये मांडणार असेल तर आम्ही तुझ्या बरोबर आहोत, सरकार तू कर, आम्हाला आमचे अधिकार शाबूत आहेत. आणि म्हणून मित्रो, आज आमदारांची गरज आहे. आणि म्हणून मग अशी म्हणा की कुटुंबातली मतं तर आहेत, नातेवाईकांची मतं आहेत, पण शेजारी पाजाऱ्याची सुद्धा मतं ही आपल्या उमेदवाराला मिळाली पाहिजे याची आखणी आपण असताना त्या ठिकाणी केली पाहिजे ते लक्षात घ्या. आपल्याकडे असताना हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून प्रत्येक जण ह्या सभेला उभा आहे, प्रत्येक जण जो सभेला उभा आहे त्यांनी स्वतःला काय समजलं पाहिजे? त्यांनी स्वतःला काय समजलं पाहिजे?
उमेदवार म्हणून समजलं पाहिजे. आणि ज्या पद्धतीने आपण असणारा ग्रामपंचायतीच्या वेळेस निवडणुका लढतो, एक एक मत खेचून आणतो, त्याच पद्धतीने आपण या निवडणुकीमध्ये एक एक मत जे पक्षाला पडणार आहे ते आपण खेचून आणलं पाहिजे निवडून. मुसलमानांना मी सांगतो, निपू शर्मा या महिला आपल्याला माहित असतील. मोहम्मद पैगंबरांच्या बद्दल काय तिने वक्तव्य केलं होतं याची आपल्याला जाणीव. तिच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून असणारा अनेक जण आणि अनेक संघटना कोर्टात गेले, मोर्चे काढले, आंदोलन केलं, सगळं केलं. काँग्रेस पक्षाने ते आंदोलन केलं का? तर नाही केलं. आज या मुस्लिम समाजाला विचार, उठल्या बसल्या आपण असं अल्लाचं नाव, उठल्या बसल्या आपण प्रेषिताचं नाव. आणि आज याच मोहम्मद पैगंबरांना उलट सुलट बोलण्याचा अधिकार संविधानाने दिलेला नाही, संविधानाने दिलेला नाही, पण इथल्या सरकार करवतंय हे आपण असताना लक्षात. काँग्रेस पार्टी भूमिका घेत नसल्यामुळे तिथे असताना इतरांचं बळ वाढतंय हे लक्षात. वंचित बहुजन आघाडीने काय केलं? निपुण शर्मा सारख्या महिलाने ज्यावेळेस मोहम्मद पैगंबराबद्दल उलट सुलट लिहायला बोलायला सुरुवात केली, त्यावेळेस नुसतं मोर्चेच काढले नाही, आंदोलन केली नाही, तर महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये कपिल पाटील ज्यांना निवडून आणलं होतं त्याच्या मार्फत एक असताना बिल सादर केला की उद्या कोणीही मोहम्मद पैगंबर असेल किंवा इथला कुठला तरी देवदेवता असतील त्यांच्या विरोधात आवाज काढला, त्यांच्या विरोधात बोलले तर 7 वर्षाची सजा त्याला झाली. मी मुसलमानांना विचारतो, आम्ही तर सत्तेमध्ये नाही, हे बिल विधानसभेमध्ये पडलेलं आहे. राष्ट्रवादी आल्यानं विचारतो, हे बिल विधान परिषदेमध्ये पडलेलं आहे, त्याचा कानूनी कायदा का नाही केला? मागच्या लोकसभेमध्ये मुसलमानाने भरभरून मतं दिली, भरभरून मतं दिली. तुम्हाला असताना सत्तेवरती आणण्यापर्यंत त्यांनी मजल मारली. आणि आज काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये मोहम्मद पैगंबराच्या बिलाच्या संदर्भात एक उल्लेखही नाही हे आपण असताना लक्षात. मी मुस्लिम बांधवांना विचारतो, अल्लाचं मोहम्मद पैगंबरांचं जे तोहीद होत, अपशब्द वापरले जातात, त्या संदर्भात वंचित बहुजन आघाडी म्हणते की कायदा झाला पाहिजे आणि जो कोणी वापरेल त्याला सरळ सजा झाली पाहिजे. मी आज मुसलमानांना विचारतो की हा कायदा झाला पाहिजे की न झाला पाहिजे? मी मुसलमानांना विचारतो, हा कायदा झाला पाहिजे की न झाला पाहिजे? आणि मुसलमानांना वाटत असेल की हा कायदा झाला पाहिजे तर दिलेश विश्वकर्मा उद्याच्या असणाऱ्या विधानसभेमध्ये हा कायदा केल्याशिवाय राहणार नाही हे आपण सर्व लक्षात घ्या. आम्ही असं समजतो की मोहम्मद पैगंबरांपेक्षा मोठा कोणीच नाही. आम्ही असं म्हणतो की मोहम्मद पैगंबराशिवाय दुसरा मोठा कोणीच नाही. मग मुसलमानांना आम्ही असं विचारतो की एक मत अल्लाच्या नावाने देत का देताय तुम्ही? एक प्रश्न लातूरला विचारला तर सोशल मीडियावरती मौलवींच्या संदर्भातलं, काझीच्या संदर्भातलं
मुसलमान भाइयों और बहनों, मैं आपसे कहना चाह रहा हूं, ये कांग्रेस की जो टट्टू है, कांग्रेस के जो चमचे हैं, इनसे सतर्क रहिए। ये खुद करना नहीं कुछ चाहते, ये खुद कुछ करना नहीं चाहते, लेकिन दूसरों को भी करना नहीं देना चाहते। मी आज इथल्या असणाऱ्या काँग्रेसवाल्यांना विचारतो, तुम्ही म्हणा ना की उद्याच्या विधानसभेमध्ये मोहम्मद पैगंबरांचं जे बिल आहे त्याला आम्ही मतदान करू, त्याला आम्ही पाठिंबा देऊ, साहेब म्हणा ना। आणि म्हणून मुसलमानांना माझं आव्हान आहे की वंचित बहुजन आघाडी शिवाय हे बिल कोणी विधानसभेमध्ये मांडू शकणार नाही आणि ते कायद्यावर रूपांतर करू शकणार नाही। आणि म्हणून जाता जाता मुसलमानांना एवढंच आवाहन करतोय, औरंगजेबच्या मजरवरती चादर टाकून इथल्या सगळ्या धर्मांध संघटनांना आम्ही आव्हान दिलं, सगळ्या धर्मांध संघटनांना आव्हान दिलं, अरे आम्ही औरंगजेबच्या मजरवरती चादर चढून आणलोय, मांडीत दम असेल तर आमच्यावरती केस करून दाखवा। इतिहासावर टिपू सुलतान असेल, शिवाजी महाराज असतील, औरंगजेब असतील, या मातीतच जन्मले, तो ह्या मातीचेच आहे। त्यांच्या लढाया स्वतःच्या झाल्या असतील ते वेगळं आहे, हिम्मत झाली नाही। आणि मुसलमान भाइयों, जो दंगे की जो बुनियाद बन गई थी, दंगों की जो परिस्थिति बन गई थी, उसको 2 मिनट में खत्म करने वाली यही वंचित बहुजन आघाड़ी है, इस ध्यान में रखो। अगर वंचित बहुजन आघाड़ी के साथ अगर जुड़ जाते हो तो आपकी हिफाजत है और कार्यकर्ता आपकी हिफाजत करेगा। और इसलिए मैं दोबारा ऐलान करता हूं कि नीलेश विश्वकर्मा की निशानी, नीलेश विश्वकर्मा की निशानी, नीलेश विश्वकर्मा की निशानी, नीलेश विश्वकर्मा की निशानी गैस सिलेंडर के सामने का बटन। बाबा साहब अम्बेडकर, आप आगे बढ़ो।